कोरटकरच्या अटकेवेळी सीएम कार्यालयामधील कर्मचारी सोबत होते असं लोंढे यांनी म्हटलं आहे। काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी हा आरोप केलाय। तर प्रतीक पडवेकर नावाचा कोणताही कर्मचारी सीएम कार्यालयामध्ये नाही असं भाजपकडून सांगण्यात आले। भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काँग्रेसचे आरोप फेटाळले आहेत। आमची माहिती अशी आहे की प्रतीक पडवेकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात काम करणारे कर्मचारी प्रशांत कोरटकर सोबत होते आणि त्यांना जेव्हा अटक झाली तेव्हा ती अटक त्यांच्या सोबत झाली। ते सोबत कोल्हापूरचे पोलीस त्यांना घेऊन गेले, पण त्यांना का लपवून ठेवलाय, त्यांना का दाखवत नाही आणि खरी मदत कोण करत होतं हे पुढे का येत नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे। सांगा गृहमंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब, आमच्याकडे आलेली माहिती खरी आहे की खोटी आहे? माननीय देवेंद्रजी 2014 पासून 2019 पर्यंत मुख्यमंत्री असताना, 2019 नंतर विरोधी पक्षनेते असताना आणि त्यानंतरनं पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर व आत्ता 2024 मध्ये पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्रजींच्या कार्यालयामध्ये प्रतीक पडवेकर नावाचा असा कोणताही कर्मचारी काम करत नव्हता। त्यामुळे काँग्रेसनी खोटारडेपणाचं जे काँग्रेसचं वैशिष्ट्य आहे तेच अतुल लोंढेंनी आजच्या वक्तव्यातनं सिद्ध केलं।